कोणाची? अरे बोला. हो हो, शुक्ला सराने ना तर तिथे एकटी. हो हो, तर ताडोबाचे बर्डमॅन म्हणून प्रख्यात असलेले सुमेध वाघमारे सर आज काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आलेले आहेत त्या पक्षी निरीक्षण करण्याकरता. खास करून 2 दिवसापूर्वी ते एकबुर्जीच्या जलाशयावर आले होते आणि काहीतरी लग्नाच्या कामानिमित्त ते वाशिममध्ये होते 2 दिवस. आपल्या भारतामध्ये किंवा इंडियामध्ये पॅरेकिट्स आढळतात, पॅरेट आढळतात. आपल्या भारताचे जे बर्डमॅन डॉक्टर सलीम अली त्यांनी सगळ्यात पहिला पक्षी अभ्यासलेला तो म्हणजे येलो थ्रोटेड स्पॅरो. त्याच्या कंठावरती पिवळा रंग असतो म्हणून त्याला पिवळ्या कंठाची चिमणी म्हणून ओळख आहे त्याची, आणि त्या पक्ष्याचा पहिला अभ्यास केलेला आहे. हे खूप आपल्याला लकी आहे आणि ते आपल्याकडे भेटत आहेत. वाव, काय स्पॉटेड डिअर, नीलगाय. ठीक आहे, ही नीलगाय. हळूहळू थांबा थांबा, हे नीलगायचा मला फोटो घेऊ द्या. क्रॉस होते ना ती. त्याला काय म्हणतात, मकर. तसेच मला फोक्स मारले काय सांबार वगैरे. थांबा 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 थांबा. तो जो आहे ना तो मेल आहे. कोणता? तो शिंगावाला. त्याचे शिंग आहे ना, हे जे आहे ते पिपरणीचे झाड आहेत, ते म्हणतो ना आपण पाकळी, त्याच्यावरती बसत आहे ते बुलबुल नावाचे पक्षी. चौफुल्यावर चालू. थांबा थांबा. फिमेल आहे आपली, याची फिमेल आहे ती. ते टाकळीचं झाड आहे. खोकला झाला की त्याचा रस प्यायचा. मध्ये आयलंड बी आहे, गेस्ट हाऊस आहे पहिलीचा. मला हे व्हिज्युअल घ्यायचे होते म्हणून मी काय आलो तुम्हाला. रिव्हर टर्न जास्त आहे तिकडे. अजून कोणते टर्न भेटतात बघू, रिव्हर टर्न भेटते का. मगरमच्छ नाही ना याच्यात. उडत आहे त्याला रंगीत कर्कचा म्हणतात. रंगीत करतो ना. तिथे एक डक पण आहे, इंडियन स्पॉट बिल डक. एक पूर्ण चक्र या का पडलेल्या ह्याच्यावरती चालत आहे. तर पक्षाचा आवाज येतो इथे कुठेतरी. तर व्याघ्रभूमी ताडोबा या इथून खास पाहुणे आज आमच्या वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाणी देणाऱ्या जंगलात अर्थात काटेपूर्णा अभयारण्यामध्ये आलेले आहेत. सुमेध वाघमारे सर, बर्डमॅन म्हणून असे त्यांची ख्याती आहे आणि पहिल्यांदा कदाचित आपण मेळघाट मध्ये आलेले आहात सर. बिलकुल, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि खूप सुंदर हा परिसर आहे. इथे आता पळस भरलेला आहे आणि एवढं सुंदर, म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्ग बघायचा तर दूर कुठे जाण्यापेक्षा इथे यायचं. वाशिमवाल्यांसाठी असो किंवा जे मराठवाडा जे बाउंड्री आहे, हिंगोली माझं गाव आहे, तर खूप जवळ आहे. प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजेत. आणि सर 2 ते 3 दिवसापासून वाशिम मध्ये होते. एकबुर्जी जलाशयावर त्यांनी मिलिंद सावदेकर सरांसोबत पक्षी अभ्यास केला आणि हा योग जुळून आला आमच्यासाठी. खास कांबळे साहेब आहेत, पोटे साहेब आहेत आणि बघूया आज कुठकुठल्या बर्डचं सायटिंग होतं एकंदरीत आपल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये. चला तर मग आपल्या काटेपूर्णा अभयारण्याच्या 40 किलोमीटरच्या जिपची सफारीला.
मित्रांनो, गत महिन्यात अर्थात जानेवारी 27ला आम्ही ताडोबाला गेलो होतो. विशेषतः वाघ पाहण्याकरता सगळे ताडोबाला जातात, मात्र जंगलाचा एक अभ्यास करायचा असतो, निसर्ग अभ्यास करायचा असतो, त्यासाठीच सफारी असते. मात्र अलीकडच्या काही दिवसामध्ये आमचे बर्डमॅन सुमेध सर यांच्यामुळे देखील बरेचसे पर्यटक तिथे येत आहेत आणि 200हून अधिक पशुपक्ष्यांचे आवाज ते काढतात. अर्थात आज या ब्लॉग मध्ये आम्ही तो आवाज काढणार नाही, कारण की ऍज पर द प्रोटोकॉल त्या मिमिक्री मधून आपण वन्यजीवांना डिस्टर्ब करू इच्छित नाही. करेक्ट. आपण असंच राहायचं असतं. आणि माझाही इतरांना संदेश आहे की जंगल फिरायचं आहे ना, तर जंगल आपल्याशी बोलत असतं, आपण फक्त ऐकलं पाहिजेत. कारण माणूस तर कुठेही जातो आणि बडबड करतो, आपली बडबड काही कामाची नसते. प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे, मानलं पाहिजे. जंगलामध्ये गेल्यावर आपला आवाज कमी, त्यांचा आवाज जास्त. अगदी बरोबर. तर आता कासमारच्या गेट मधून आपण एंट्री करणार आहोत. NICचा हा एरिया. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा जलाशयाच्या त्या बेटावरती आपण जाऊ, तिथे देखील सायटिंग करणार आहोत. समोर स्पॉटेड ना, सगळे अलेक्झांड्रियन कार्यक्रम तुमच्या बहुत आहेत. हा समोर. हा, इथे आहे ना, तुम्ही प्लास्टिक वरती निर्बंधच घाला सर. त्याचे प्लास्टिक दिसत आहेत ताडोबानी, तर आम्ही पूर्ण प्लास्टिक वरती फोकस चालू होता. मला ही प्लास्टिक दिसते काय वाटतं ना, म्हणजे मी आपली का हे नाही सांगत, चांगली बाजू सांगत आहे जंगलाची. हो सुंदर. हो. आणि आपल्या गाईडला, ड्रायव्हरला एक रूल बनवून द्यायचा, कुठे दिसले तर उचलायचे, पण पर्यटकांना नाही उतरू द्यायचं. त्यांच्यासाठी रूल नाही, आपल्या गाईडचं. कारण आपल्याला हे रोजी देते, खायला प्यायला सगळं देत आहे, तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यटकाला तसं दिसलं नाही पाहिजे. अनुभव सांगा बरं. जसं की मी सांगितलं, महिन्याभरापूर्वी आम्ही ताडोबा थांबा. सचिन. इकडून काम चालू आहे का सर? फेटऱ्यातून घेऊन घ्या. एक मिनिट. मग काय आपण तिकडे जायचं काम नाही ना, इकडून जातो ना आपण. बिबट्याची खिंडी देते कुठे? इथे समोर आहे. याला काय म्हणतात? हे गेरू काट सर. गेरू वाटा. जोरच आहे ना. त्या दिवशी इथंच घाबरलो मी, गाडी टाकली इथपर्यंत, एवढी भीती ओढ लागली मग रातच्यानं. अशा पाण्यात वेळ लागत नाही सर बिबट्याचा. विशेष प्राणी नाही, तर सगळं जंगल बघायला आलो त्यांनी दोघ जण. दया खूप सारे गाणे म्हणतो. व्हाईट आय पण आहे तिथं. इंडियन व्हाईट आय म्हणतात त्याला, चष्म्यावाला म्हणतात. घाटी की नाही आपल्या इकडे बघू राहिलं नाही, तिकडे बघू राहिलं. यांचं नाव कॉमन त्याला म्हणतात
तिथे बिटन पण बसून आहे येलो बिटन. आता तो उडाला आता हा या झाडावरती बसला होता आणि इथून उडाला. हे अजूनाचं झाड आहे ना. आणि उन्हाळ्यात पाणी मिळणं हे खूप मुश्किल असतं. माणसं तरी कुठून तरी मिळवतील हो, पण पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी हे खूप आवश्यक असतं. जंगलात पाणी नसेल तर जंगलाची शोभा नसते. म्हणून हे वन्य प्राणी पक्षी बरंच काही सांगत असतात, प्राणी वाचवण्याचे संदेश देत असतात. काटेपूर्णा अभयारण्याच्या कोर क्षेत्रामध्ये सध्या आम्ही आहोत आणि घारीचा आसोडा म्हणजेच जिथे घार या पक्षाचा राबता असतो त्या ठिकाणी आलोत. सुमेध सर पहिल्यांदा या जंगलामध्ये आलेले आहेत. एकंदरीत त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण आज माहिती करून घेणार आहोत. तर कसं वाटलं पहिल्यांदा तुम्ही इथे ज्यावेळेस आपली एंट्री इथे झाली? नाही, खूपच आनंदी आहे. आणि एक मराठवाड्याला लागून हे सुंदरसे जंगल आहे हे मला पहिल्यांदा माहित झालं की असं आहे. इकडे आम्हाला नीलगाय भेटली आणि सगळ्यात पहिला आमचं स्वागत म्हणजे आपल्या राष्ट्रीय पक्ष्यांनी केलं, किंवा आपला जो राज्य पक्षी हे दोन्ही दिसले स्टार्टिंगलाच. इथून सुरुवात झाली. ह्यातून आपल्याला कळतं की हे हॅबिटॅट खूप महत्वाचं आहे. पक्षी प्राण्यांसाठी हे जंगल खूप महत्वाचं आहे. इथे विविध झाडं भेटली, पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाणं भेटली. आता हा नदीचा सोर्स आहे, इथून पाणी वाहत आहे, खूप छान आहे. कावेरी नदी. कावेरी नदी ना. बघा आता ह्या नदीचं जे भाग्य लाभलेलं आहे हे ग्रेट. प्रत्येकाने या निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचे योगदान दिलेलं आहे. जसे कांबळे साहेब आपले किंवा वनरक्षक सर आहेत पोटे साहेब, हे खूप चांगलं काम करत आहेत. आणि यांना किंवा ह्या निसर्ग प्रेमींना प्रेरणा देणं हे आम्ही भाग्य समजतो की हे ग्रेट वर्क करत आहेत. देशाचं संरक्षण करणारे सीमेवरती जे जवान असतात ते देशाचं करतात, पण जे आपल्याला प्राणवायू देतं, जे ऑक्सिजन देतं, या झाडांचं या जंगलाचं रक्षण करणारे म्हणजे आपल्या प्राणांचं ऑक्सिजन देणारे ते म्हणजे ग्रीन आर्मी म्हणतो मी त्यांना. ते म्हणजे वनरक्षक, जे आपले वन विभाग आहे, खूप सुंदर वर्क करत असतं. सगळ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण त्याच्यात ग्रेट असतो, पण आपला वन विभाग जंगल संवर्धन प्राणी संवर्धन मध्ये ग्रेट असतो. म्हणून कुठल्याही माणसाने वन्य प्राण्यांना मारण्यापेक्षा वाचवणं महत्वाचं असतं. कारण काय होतं, त्यांचं ही जी साखळी असते वन्य प्राण्यांची, झाडांची, कीटकांची, ही साखळी महत्वाची असते. चुकून सुद्धा मधमाशी जरी संपली आपली निसर्गातली तर एका आठवड्यात संपूर्ण सृष्टी नष्ट होईल एवढं सांगितलं जात असतं. कारण फूल आलं, त्याचं फळ बनायचं असेल तर मधमाशीने परागी भवन त्यातलं मध काढलंच पाहिजे. म्हणून ही साखळी खूप महत्वाची असते. हाच संदेश प्रत्येकाने निसर्ग संवर्धनासाठी आपण आलं पाहिजेत पुढे. जंगलाच्या भागामध्ये फिरताना कधीही वन्य प्राण्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जाताना येताना रस्त्याच्या बाजूला कुरकुऱ्याचे पॅकेट, खार्याच्या पन्न्या किंवा इतर गोष्टी प्लास्टिक कोणतेही न फेकता आपण जंगल भ्रमंती केली पाहिजे. प्रत्येक प्राण्याला वाटतं की ती खर्याची पन्नी, कुरकुऱ्याचं पॅकेट एक आमचं खाद्य आहे का, पण खरंच ते पचतं का हो त्या प्राण्यांना? त्या प्राण्यांना तर जाऊ द्या, या मातीत जरी तुम्ही पुरून टाकलं तरी पचत नाही. म्हणजे आपल्यामुळं, एका माणसाच्या कृत्यामुळं कित्येक वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना धोका निर्माण होत असतो. याची प्रत्येकाला जाणीव असली पाहिजेत, प्रत्येकाने बदलला पाहिजेत. म्हणून प्लास्टिक हटवलं पाहिजेत आणि निसर्ग वाचवला पाहिजेत. थँक्यू. आपली एक ओळख दुर्बीण असते. नाही, इथं पगमार्ग वगैरे पण बघायचे काय भेटते का. इथून पाहिला का तुम्ही, हे इथं झाडावरती बसलेला आहे तो जम्प केला तो टिकस ब्ल्यू एवढ्याला. कावळा लिटल कॉर्मोनंट, आपल्याकडे 3-4 प्रजाती आढळतात.
ग्रेटर कॉर्मोनंट, लिटल कॉर्मोनंट, इंडियन कॉर्मोनंट आणि ओरिएंटल डार्टर. तिथे आहे एक पक्षी. हे सगळे फ्लाय कॅचर आहेत. खालीवर आहे ते. त्यांचाच तर फोटो पाहिजे होता मला. हो. कॅमेरा तिकडे. हे जे वेटलँड आहे ना, हो. याच्यामध्ये खायला ते कीटक येत असतात. हो. जसं की हे पाण्यावरचे कीटक असतात, हो. त्याला ते खातात. याच्यावरची आहे ना काळी काळी रेती ही. माती मिश्रित. प्युअर रेती आहे. प्युअर वाळू आहे. तिकडची जी रेती आहे ती लाल आहे. याच्यात म्हणजे काहीच मिश्रित हे डायरेक्ट वापर बांधकामाच्या वापरायची. काही क्षार आहे मस्त पूर्ण. काळी क्षार. हो. बर्डमॅन ऑफ ताडोबा पूर्णाच्या या जंगलामध्ये वनभ्रमंती करीत आहेत. पक्षी निरीक्षण सोबतच एक निसर्गाचा आनंद घेत असताना. आणि पहिला हा आमचा अनुभव आहे त्यांच्यासोबत. त्यापूर्वी ताडोबामध्ये सरांचे अनेक शो आम्ही पाहिले, मात्र प्रत्यक्ष एवढा वेळ त्यांच्यासोबत आम्ही आज घालवत आहोत. तो मला हे पाहिजे होते सायनर स्टील. भेटले आपल्याला, पण फोटो नाही देऊन. गावामध्ये हमेशा जातो. खूप छान आहे. कारण मेळघाट मध्ये मी आधीही फिरलो. मी चिखलदराला गेलो होतो. तिथले रस्ते कसे वर खाली वर खाली, त्यामुळे तिथल्या वाघाची आहे ना अशी बॉडी आहे. म्हणजे एखादे पॅक्स असतात, कट्स असतात, तसे मेळघाट मधील वाघांना कट्स आहेत. दुसऱ्या भागामध्ये कसं आहे प्लेन सरफेस भेटतो, तेवढे काय तुम्हाला दिसणार नाही. तिथे हेल्दी दिसतील. इथले बॉडी बिल्डर पण खूप शाय असतात इथले टायगर. आणि क्वचित ज्याला भेटेल तो तर खूप लकी असेल या भागातल्या वाघांना पाहणारा. चल चल. हेच तर जंगल असतं. त्यामुळं कुठेही गेलं ना तर जंगल पाहायचं. तुम्ही चित्रपट पाहता, मोठे मोठे मॉल मध्ये जायचंय, आम्हाला तिथलं हे खायचंय पाहायचंय. गेला तो. पक्षी काय आपल्यासाठी थांबत नसतात. आले पाहिजेत 1 2 3. मस्त आहे पण. वा, सगळे पाण्या पडत आहेत. हो, ग्रेट. सुंदर माझा अनुभव आला तुमच्या सोबत फिरण्याचा. अजून आपण आता फिरत असंच राहिलं फक्त. आहे का नाही सर? कोण राहिलं तर माझं मन राहिलं. बरोबर. त्याला त्यांच्याकडनं मी मागच्या वेळेस गराडीच्या झाडाविषयी माहिती घेतली होती. कारण गराडीचे झाड किंवा फळं विषारी मानले जातात. माझ्याकडे एक असा व्हिडिओ होता की जे आपले लंगूर आहेत ते गराडीचे फळं खात आहेत. गराडी नाही नाही, गराडी विषारी असतं, पॉइझनस. आपल्याकडे जरा कमी दिसते पण आहे. आता ताडोबाला मी पाहिलं खूप आहेत.
गाडीचा असोडा वळायचं होतं. वळायचं होतं, मागेला रस्ता. स्पॉट आहे. हा. आता मी चाललोय डॉक्टर सलीम अली चौफुला का म्हणतात तर 4 गावांना जोडणारा रस्ता आहे. समोर ते किल्ले आहे आणि आजच्या या जंगल सफारीमध्ये आमच्या ताडोबाचे बर्डमॅन म्हणून अशी ख्याती असलेले सुमेध वाघमारे सर आज आमच्यासोबत वनभ्रमंती करीत आहेत. एकंदरीत त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण जाणून घेतलेच, मात्र अजूनही सफारी बाकी आहे, नौका विहार बाकी आहे. जे जंगल आपण आज बघितलं ते फक्त 10%च बघितलं. आमच्या जे काही उपलब्ध वेळ होता आमच्याकडे आज. आता जंगल जेवढं तुम्ही बघाल तेवढं कमीच असतं. बरोबर सर? बरोबर. जंगल कधीच संपत नाही. आयुष्य संपल पण जंगलाचा अभ्यास संपत नाही. सर 200 पेक्षा अधिक पशुपक्ष्यांचा आवाज करतात, मात्र जंगलचे काही नियम असतात त्यामुळं त्याचं प्रात्यक्षिक आम्ही जंगलामध्ये तर नाही काढत. मात्र पुढे NIC वर आम्ही एक छोटेखानी एक कार्यक्रम करतोय, तर तिथे सरांच्या काही आवाजाच्या झलका आपण पाहणार आहोत. बिलकुल. तर आपल्या वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या अगदी सीमेवर वसलेलं पाणी देणारं हे जंगल, आपण ताडोबाला गेले असणार, पिपेश्वरला गेले असणार, किंबहुना आपण पेंजला देखील गेले असणार, मात्र स्मॉल मिनिवेट वाशिम हे जिल्ह्यातील या स्मॉल मिनिवेट हे पक्षी म्हणजे चांगल्या फॉरेस्टचे सिम्पटम्स असतात की हे उत्तम हॅबिटॅट आहे पक्ष्यांसाठी. त्यामुळे स्मॉल मिनिवेट भेटणं हे पण चांगली गोष्ट आहे. ग्रे हेडेड फिश ईगल हे पण चांगली गोष्ट आहे. हे 2-3 जे पक्षी आहे ते फॉरेस्टला सांगत असतात की चांगलं आहे का नाही. इंडिकेटर्स. आणि एक विशेष बाब मी तुम्हाला नाही सांगितली, सरांची सासरवाडी म्हणजे आपल्या वाशिम जवळील रिठद हे गाव, हे मला काल माहित पडलं. या जवाई आमचे. तुम्ही असं कधी म्हणजे असं इमॅजिन केलं होतं की वाशिम जिल्ह्यामध्ये असं काही असेल? नाही. आता मी आहे ना नेहमी प्रश्न विचारत राहतो आणि कार्यही माझ्या सासऱ्यांना विचारलं मी की इथे जंगलला चाललोय मी. ते म्हणले काही शेजारून फक्त आम्हाला ह्याचे सागाचे झाडं दिसतात, बस एवढंच जंगल आहे. अहो नाही म्हणलं, आतमध्ये जरा फिरून पाहिलं का तर जवळच्यांना अजून काही माहिती नाही बऱ्याच जणांना. आणि कसं असतं, शेतकरी जे कुटुंबातले असतात त्यांना या गोष्टी अनुभवणं हे कुठेतरी कमी पडतं. म्हणजे शेतकऱ्याला ना शेतीत कष्ट करूपर्यंत त्यातच दिवस रात्र जातो, पण जंगल बघण्याची त्याला मजा कधी भेटत नाही. भविष्यात डिपार्टमेंटनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शेतकऱ्यांसाठी फ्री सफारी, जंगल सफारी करावी अशी माझी विनंती आहे. आठवड्यातून असो किंवा महिन्यातून असो, ज्या वेळेस पिकाचं सीझन नाही त्यावेळेस तुम्ही प्राण्यांचं इम्पॉर्टन्स कळवलं पाहिजेत वन विभागाने. जेव्हा हे प्राणी त्यांना इथे यांचं इम्पॉर्टन्स कळेल तेव्हा त्यांच्या शेतीमध्ये एखादा प्राणी आला तर ते मारणार नाहीत, त्याला पूजतील आणि मग कळेल शेतकऱ्याचा मित्र आहे का शत्रू आहे. ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे एकंदरीत वाशिम जिल्ह्यामध्ये पोटेन्शियल आहे टुरिझमच्या दृष्टीने. तुम्ही एकबोर्डीला देखील गेला होता? हो, खूप सुंदर. मला तिथे लिटल टन भेटला, तर रिव्हल टन तर भेटतात, लिटल टन आणि 2 भेटले जोडीने. ते खूप लांबून येतात आणि असे लांबून येणारे पक्षी खूपच भेटले. आणि हे भेटले बार हेडेड गोज खूप संख्येने होते. माझ्या समोर मस्त आपले ठुमकत चालले होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे ते गवत खातात बरं का, मासे नाही. तुमचा समज असेल की मासे खात असतील, नाही. कित्येक पक्षी मायग्रेशन करतात तर ते गवत खाणारे असतात. कारण सेंट्रल एशियामध्ये बर्फ पडतो, आपल्या भारतात बर्फ पडत नाही, तर त्या गवतातल्या बिया गवत ते खात असतात पक्षी आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. प्रत्येकाने या पक्ष्यांचा अभ्यास करावा. मोबाईलच्या रील्स बघण्यात आपण वेळ घालवतो, तो जर पक्ष्यांच्या अभ्यासात घालवला तर खऱ्या अर्थाने जंगलाचं आणि पक्ष्यांचं महत्व प्रत्येकाला कळेल. तिकडे कुणाचं टेन्शन घेऊन भांडणं करण्यापेक्षा तुम्ही ह्याच्यात मन रमवा, तुम्हाला खूप आवडेल. पक्षी कुणाचं काय वाटोळं करत नाहीत आणि तुम्ही कुणाचं वाटोळं करू नका. क्या बात आहे. बहुत बढिया. कांबळे साहेब बंधुवाले सर ते बर्डमॅन आमच्या जंगलात आले, आम्हाला अतिशय चांगलं वाटलं. त्यांच्यामुळे आम्हाला वेगवेगळे पक्षी पाहण्यात मिळाले आणि त्यांचे नाव सुद्धा माहीत झाले. आमच्या जंगलामध्ये इतके पक्षी आहेत इतकं आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. त्यांनी आम्हाला समजून सांगितले, दाखवले, ओळख पटवून दिली पक्ष्यांची.
ठीक आहे. किंवा टेलर बर्ड. हो, तुझं- हा? हा, कशाचं पण? काय तो? या झाडाचं झाडाचं एवढं छोटं असतं. मंदिराजवळ जायचा हा हे सोनसावर. आणि याला काय म्हणतात बरं? याला आपले आपले जे खेड्यापाड्यातले लोक राहतात याला आपले लोक याचे झाड म्हणतात गणेर म्हणतात. गणेर. हा, गणेरचं झाड. जे बाकी आपले जो बरं आपल्या कल्चरमध्ये किंवा तुमच्या कल्चरमध्ये काय याचं महत्व आहे? याचं महत्व जे आता महापुरात असते ना हा, हा. त्यांना एक फुल असते एक फुल जर व्हायला तर म्हणतात की एक तोळ्यात सोनं व्हायला. पाहिलं, 1 तोळा सोनं म्हणजे सोन्याची किंमत या फुलाला दिली. आणि एवढं सुंदर याचं वर्णन. म्हणजे सोनं तर फक्त गळ्यात घालायचं नसतं तर निसर्गात पण असतं हे सोन्याचं झाड. वा, त्याचं फुल शोध या वरती तर आहे झाडावर. मला त्याचा फोटो घ्यायचा. सुरट लागते. तिकडे शब्द आहे बटर बटर. ते जाऊन खोदून पाहिजे. काय पिकलेले टेंबर भेटतात त्याले. याचं वर्णन मारुती चित्तमपल्ले ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे ना, ती टेंबर अस्वल पुरून टाकते जमिनीत. बरोबर. मग पिकली बरोबर खाऊन घेते. वाव, खूप सुंदर आहे. वाशिम अकोला जिल्ह्यातील पाणी देणारं जंगल आणि या जंगलातील हा जलाशय काटेपूर. फेब्रुवारी चा गरम सुरू आहे आणि अवसराचा या जलाशयाची पाणी पाहू शकता. हजारो पक्ष्यांचा राबता असलेला हा जलाशय आणि या जलाशयावर काही नैसर्गिक बेट आहे. त्या बेटाकडे आम्ही आता घुसलो. अनेक देशी विदेशी पक्षी तिथे येत असतात. त्याचं आगमन होत असते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना अनेक पक्ष्यांचा
हा जलाशय थांबा आहे. पूर्ण पाणी कमी आहे. आपली बोरी सचिन मारा. पक्षी उडले नाही पाहिजे एवढं आले तर वाशिम अकोला जिल्ह्यात फिरताना असे हे सुंदर सेफ काटेकोर जंगल. तर या जंगलामध्ये फिरताना आज कित्येक दुर्मिळ पक्षी सुद्धा बघण्यास मिळाले. त्याच पद्धतीने पेंटेड स्टॉर्क, रिव्हर टर्न, लॅपविंग, त्याच पद्धतीने आम्हाला आज भेटला क्रेस्टेड सर्पट ईगल किंवा उलिनेके स्टॉर्क. असे सुंदर सुंदर पक्षी भेटले. त्यांची ती विविधता, छटा आणि हे एक वैशिष्ट्यपूर्ण बनवलेलं आहे. म्हणजे काय, या पाण्याच्या मध्यभागी बेट आणि बेटांचं वैशिष्ट्य म्हणजे पक्ष्यांच्या आवडींचं हे बेट असतं. याच्यावरती त्यांची घरटी, झाडी आणि यांचं हे निवास. इथले स्थानिक पक्षीमित्र आणि गाईड सगळ्यांना घेऊन पक्षी निरीक्षण केले. मजा आली. पर्यटकांना काय संदेश द्याल तुम्ही? बिलकुल. पर्यटकांच्या मनामध्ये फक्त प्रश्न येत असतात वन्य प्राणी दिसावेत, जसं की बिबट असो, वाघ असो. पण वाघाच्याही पलीकडे जंगल पाहिलं पाहिजेत. जंगल आपल्याशी बोलत असतं, पण आपण ते सगळं विसरून जातो आणि हताश होतो जर तो वन्य प्राणी नाही भेटला तर. पण त्याहीपेक्षा सुंदर विविध पक्षी आहेत, झाडे आहेत, फुलपाखरे आहेत. या सगळ्यांना पाहिलं पाहिजे. हे जे निसर्ग चक्र आहे त्याचा अनुभव घेतला पाहिजे. मला तर म्हणायचं आहे, समजा एखाद्या वेळेस तुम्हाला वाघ भेटला नाही किंवा बिबट भेटला नाही तर नाराज व्हायचं नाही. कारण जंगलामध्ये आलात तर तुम्हाला लाखो रुपये भरले तरी एवढा फ्रेशवाला ऑक्सिजन भेटणार नाही. तो फ्रीमध्ये ऑक्सिजन फक्त जंगलातच भेटतो. तर हताश न होता ऑक्सिजनसाठी आपण इकडे येतोय, या हेतूने यावं. आणि आपण कधी पण येत असलो तर आपले पैसे कधी वेस्ट जात नसतात. ते कुणाच्या ना कुणाच्या तरी घरातली चूल पेटवण्याच्या कामाला येत असतात. म्हणजे तिथल्या स्थानिकांना रोजगार निर्माण होत असतो. तर तुमचा एक वाटा, खालीचा वाटा जंगल संवर्धनामध्ये येतो. म्हणून कधी मनामध्ये वाटू देऊ नका की मला प्राणी भेटला, पक्षी भेटला किंवा नाही भेटला म्हणून नाराज व्हायचं नाही. आपण एखाद्याच्या घरातली चूल पेटत आहोत, त्या लिस्टमध्ये आहोत आणि याच्यासारखं भाग्याचं काम कुठेच नसतं. म्हणून जंगलाच्या बाजूला येऊन जंगल संवर्धन केलं पाहिजे. कित्येक लोक जर जंगलाच्या बाजूला फिरायलाच नाही आले तर तिथले स्थानिक गाईड, जिप्सी ड्रायव्हर हे कुऱ्हाड घेतील आणि जंगलं तोडतील. तर हे जंगलं कधी तुटले नाही पाहिजेत, यासाठी आपण तिथे जंगल व्हिजिट केली पाहिजे, भेट दिली पाहिजेत. आणि मला सांगायचं की वन्य प्राणी एखादा जर तुम्हाला छोटासा, आता वाघ म्हणलं किंवा बिबट म्हणलं तर एक आहे, जंगलाचा एक छोटासा पार्ट आहे. कधीच मनात वाटू देऊ ना की एक छोटासा पार्ट आम्हाला नाही भेटला म्हणजे जंगल खराब आहे. दोष जंगलाचा नसतो, तो आपला असतो, आपल्या मानसिकतेचा असतो. आपण प्रत्येक जंगलाचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणून सांगायचंय मला, जंगलामध्ये प्राणी पक्षी एक छोटासा पार्ट आहे. पूर्ण जंगलाला मोकळ्या मनानं बघायचं असतं आणि आपण त्याच्याशी बोलायचं असतं मनातल्या मनात. कोणता पक्षी दिसला किंवा प्राणी दिसला म्हणून आवाज काढून डिस्टर्ब करायचं नाही. हर हुर, बाय बाय, टाटा असे अडथळे कधीच करू नये. वन्य प्राणी दिसला की मनामध्ये येतं की आपण त्यांना काहीतरी खायला द्यावं, पण हे चुकीचं आहे. माणसाने बनवलेले कोणतेही प्रोडक्ट पक्ष्यांना, प्राण्यांना खायला देऊ नका. ते सक्षम आहेत, ते हक्काने स्वतः मिळवतात आणि खातात. पण त्यांनी मिळवलेली भाकरी किंवा त्यांनी मिळवलेले हे खाद्य त्यांचं आयुष्यमान वाढवत असतं. पण माणसाने निर्माण करून दिलेलं खाद्य, जसं की तळलेले पदार्थ, भजे असो किंवा दुसरे कोणतेही पदार्थ असो, कुरकुरे, वेपर्स, हे खायला देऊ नका. कारण त्याने पक्ष्यांचे, प्राण्यांचे आयुष्य कमी होतं. त्यामुळं तुम्हाला हा संदेश की जीवनामध्ये फिरत असताना वन्य प्राण्यांना खायला देऊ नका. प्लास्टिकचा कचरा आवर्जून तुम्ही लक्षात घ्या. कुठेही फिरत असताना रस्त्यावरती इतरत्र फेकू नका. बऱ्याचशा प्राण्यांना वाटतं कुरकुऱ्याचं पॅकेट यामध्ये काहीतरी मसाला अडकतो, त्यांना वाटतं याच्यात मसाला अजूनच आहे. प्राण्यांना, पक्ष्यांना खूप आवडत असतो खारट, तिखट, गोड. पण ह्या आपल्या चुकीमुळं ते प्लॅस्टिक सुद्धा खातात.
धरती माता सुद्धा पण प्लॅस्टिकला मिटवू शकत नाही, तर पक्षी आणि प्राणी कुठून मिटवतील हो? मग आपलीच चूक आपल्याला कळली पाहिजेत. निसर्ग फिरत असताना सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, या प्राण्यांना शत्रू न मानता आपले मित्र मानावे आणि या प्राण्यांसाठी निसर्गामध्ये कुठेही प्लॅस्टिक आणि च्युइंगम फेकू नये, हीच माझी विनंती. आणि तुम्ही जंगलाच्या बाजूला या, तुम्हाला मोकळा ऑक्सिजन मिळेल, मोकळा श्वास मिळेल आणि एक जीवन जगण्याचा तुमचं आयुष्य वाढेल. नक्की व्हिजिट केलीच पाहिजेत. नमस्कार. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात विस्तीर्ण असे काटेपूर्ण अभयारण्य आज बघण्यासाठी मी आलो. याचे नाव तर खूप ऐकले होते, पण आज बघण्याचा योग आला, म्हणजे पक्षी निरीक्षण करण्याचा योग आला. फिरत असताना गाडीमध्ये विविध पक्षी मला दिसत होते. आज पाण्याच्या ठिकाणी आलो आणि मला खूपच सुंदर पक्षी दिसले, म्हणजे कॉमन पोचाळ दिसले, लिटल रिव्हर टर्न तो भेटला, अति दुर्मिळ असा. त्याच पद्धतीने पेंटे स्टॉर्क, ओलिनेके स्टॉर्क असे खूप सारे पक्षी हे निदर्शनात आले. फिरत असताना खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज माझ्या कानामध्ये दरवळत होते. आता सांगायचं म्हणजे काय, असा आवाज काढला की मलाही मनात वाटायचं की मी त्याच्याशी संवाद करावं, पण कुठेतरी मनात वाटायचं जंगलामध्ये कोणत्याही पक्षाला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. पण ह्याच स्थानिक लोकांना घेऊन माझे जे मित्र होते, जे गाईड होते, जे ड्रायव्हर होते, त्यांच्या समक्ष फिरत असताना अनुभव त्यांचे ऐकत होतो मी. जंगलात फिरत असताना जो आपला सोनसावर असा हा दुर्मिळ झाड पण आम्हाला भेटला, त्याचे सोन्यासारखे महत्व आज आम्हाला कळले. फिरत असताना अजून एक मजा म्हणजे प्राण्यांची प्रचिती, जसे की ब्ल्यूबुल म्हणजेच रोही, त्याला नीलगाय म्हणतात, असे दुर्मिळ पक्षी आपले प्राणी सुद्धा भेटले. या प्राण्यांना बघण्यासाठी आपण आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगायचं म्हणजे हिरवं जंगल आता सुकलेलं आहे, त्यामुळे लपलेले प्राणी तुम्हाला लगेच समोर दिसतील, कारण पानं काही हिरवी नाही आहेत. खडखड पानांचा आवाज बरंच काही सांगून जात असतो, हवाची झुळूक आपल्याला बोलून जात असते. प्रत्येकाने आलं पाहिजेत. बऱ्याच जणांनी हे जंगल पाहिलं नसेल, काटेपूर्ण अभयारण्य, त्यांच्यासाठी तर मेजवानी आहे. त्यांच्यासाठी इथे पक्षी शोधण्याची प्रत्येकाला एक प्रत्येक शोधण्याची त्यांना नवी संधी आहे. प्रत्येकाने शोधलं पाहिजेत, प्राण्यांना असो किंवा पक्ष्यांना. ब्ल्यू कॅप थ्रश आम्हाला भेटला, तो पण अति दुर्मिळ, त्याचाही शोध आम्हाला आज आनंद देऊन गेला. असंच प्रत्येकाने यावं, पक्षी प्राणी पाहावं आणि मनामध्ये कोणताही पक्षी किंवा प्राणी नाही भेटला तर नाराज नाही झालं पाहिजेत, कारण इथून मोकळा श्वास भेटत असतो आपल्या जगण्यासाठी, माणसाला जगण्यासाठी. आपण जेव्हा येतो तर आपले पैसे कुठे वेस्ट जात नाहीत. इथलेच गाईड, इथलेच ड्रायव्हर यांच्या रोजीसाठी कामाला येत असतात, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जंगल वाचवत असता. तर प्रत्येक घरातली चूल ही तुमच्या पैशामुळे पेटत असते. नमस्कार, मी अमोल पोटे, वनरक्षक काटेपूर्ण अभयारण्य. आज या ठिकाणी बर्डमॅन ऑफ ताडोबा श्री सुमेध वाघमारे सर या ठिकाणी आले. आमचे गाईड आणि जे पक्षी मित्र आहेत त्यांनी पक्ष्यांसंबंधी मार्गदर्शन केले, जंगल सफारी केली. जंगल सफारी दरम्यान जे काही पक्षी दिसले त्यांची नावं, शास्त्रीय नावं आणि पक्षी कसे ओळखायचे याबद्दल त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. आणि पक्षी निरीक्षण करताना ज्या नोंदी घ्यायच्या असतात त्या कशा घ्याव्या, पक्षी निरीक्षण करताना बोलू नये, शांतता पाळावी जेणेकरून पक्ष्यांना डिस्टर्ब होणार नाही, याबद्दलची माहिती खूप छान पद्धतीने सरांनी दिली. आणि या ठिकाणी जे पाठीमागे जलाशय दिसते त्या जलाशयात देखील विदेशी पाहुणे पक्षी येत असतात. हिवाळ्यात त्यांचे आगमन होते, ते पक्षीही बऱ्याच प्रमाणात पाहिले. काही दुर्मिळ पक्षी जे 2 पक्षी अशा प्रकारचे होते की जे या ठिकाणी आढळत नाहीत, पण त्यांचीही नोंद पहिल्यांदाच या काटेपूर्ण अभयारण्यात झाली आहे. धन्यवाद. ताडोबामध्ये बर्डमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले सुमेध वाघमारे सर यांनी आज काटेपूर्ण अभयारण्यात भेट दिली. तसंच त्यांना बरेच दिवसापासून आम्ही इंस्टाग्रामला फॉलो करत होतो आणि भेटण्याची इच्छा होती, मात्र आज प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्याकडून पक्ष्यांबद्दल खूप काही शिकायला मिळाले आणि पक्षी निरीक्षण कसं करायचं त्यांची माहिती, अशी भरपूर माहिती त्यांनी दिली. आणि काटेपूर्ण अभयारण्यात आले, त्यांनी पक्ष्यांचे भरपूर आवाजही सांगितले, त्यांना कसं ओळखायचं, काय पक्षी कसे हे करतात, काय करतात, त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
आज आम्ही काटेपूर्णा इथे पक्षी निरीक्षण करायला आलो होतो, तेव्हा आम्हाला बर्डमॅन सुमेध यांची भेट मिळाली. त्यांनी आम्हाला पक्ष्याबद्दल खूप सारी माहिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला पक्षी कसे ओळखायचे, पक्ष्याचे आवाज वगैरे काढून दाखविले. त्यांनी आम्हाला पक्ष्याबद्दल खूप सारी महत्त्वाची माहिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला जंगलबद्दलही माहिती सांगितली, प्राण्याबद्दलही माहिती सांगितली. कसं वाटलं हे एकंदरीत तुम्हाला काटेपूर्णा? खूप छान आहे, तुम्हाला व्हिजिट करायसाठी खूप छान आहे. जंगल वगैरे, पक्षी वगैरे खूप छान आहे. तर फायनली बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्यासोबत काटेपूर्णा अभयारण्याची ही छोटीशी सैर आमची पूर्ण झालेली आहे. सकाळी सकाळी जंगल सफारी, पक्षी निरीक्षण, वन्यजीव दर्शन आणि नौका विहाराच्या माध्यमातून देशी आणि विदेशी पक्ष्यांचं देखील दर्शन झालं. आवाज कसा काढतात, मिमिक्री कशी करतात यापेक्षा पक्ष्यांसोबत संवाद साधण्याचं जे कौशल्य त्यांनी आत्मसात केले खरोखर वाखाणण्याजोगं आहे. थोडा दम लागतोय कारण की चढाचा रस्ता आहे आणि सवय नसल्यामुळं. कसं वाटलंय सर? मस्त. सासरवाडीमध्ये आल्यावर असं माहित होतं का काही इथे काही असेल म्हणून? नव्हतं बुवा, पण तुमच्यामुळे माहित झालं ना. नक्कीच आता तुमची देखील थोडी जबाबदारी आहे जास्तीत जास्त पर्यटकांना. विश्वच माझे घर, हा, संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने भारतातली कोणत्याही कोपऱ्यातलं किंवा जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातलं जंगल असू द्या, ते एकट्या दुकट्याच नसून आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना संवर्धन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आपल्या भारताची जगाची फुफ्फुस खराब होण्यापासून वाचवले पाहिजेत. मला देखील आयुष्यात कधी वाटलं नव्हतं, कारण की महिनाभरापूर्वी मी यांच्यासोबत काही फोटो काढले होते. यांचा कार्यक्रम मी अटेंड केला होता तो मिमिक्रीचा पक्ष्यांच्या, आणि महिन्यानंतर सुमित सर माझ्यासोबत असतील. थँक्स टू मिलिंद सावदेकर सर, जे आमचे वाशिमचे पक्षी अभ्यासक आहेत. त्यांना सहज फोन केला आणि मिलिंद सावदेकर सर कधी पण फोन लावला तर ते कुठं कानाला असतील, कुठे पेन्सला असतील, तर कुठे ताडोबाला असतील. तर ते होते एकबुर्जी तलावावर. तिथेच सरांची माझी भेट झाली पुन्हा एकदा. बघा, आम्ही म्हणजे व्हिडिओसाठी किंवा कशासाठी आलो नव्हतो. मी गपचूप मध्ये आलो, पक्षी बघत होतो. इतक्यात सावदेकर सर आणि आम्ही पाहिलं. मग यांचा फोन आल्यावरती लगेच त्यांच्या मनात आलं, अरे त्यांनी सांगितलं यांना की आले म्हणून. लगेच मग पुढची ही भेट आमची झाली आणि तुमच्यासाठी हा सुंदरसा व्हिडिओ बनलेला आहे. नक्की नुसतं व्हिडिओ पाहू नका, तर तुम्ही युट्यूब, इन्स्टाला पण बघू शकतात बर्डमॅन सुमेध नावाने. माझे चॅनल फक्त काही रीच करण्यासाठी म्हणून म्हणत नाही मी. आयुष्यात तुम्हाला चांगलं मार्गदर्शन किंवा जंगलाविषयीच्या गोष्टी, अनुभव घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो करू शकता, तेव्हा तुम्हाला भेटेल. ओके, तर ही होती आमची काटेपूर्णा अभयारण्याची एक सैर सफारी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सेव्ह नेचर, सेव्ह एन्व्हायरमेंट. आज आपल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये बर्डमॅन वाघमारे आले होते. त्यांनी कार्यशाळा देखील घेतली. काय काय कसं वाटलं आणि काय तुम्हाला याचा फायदा झाला? आम्हाला खूप छान वाटलं, कारण की सर आले तर पर्यटन बद्दल बी खूप चांगली माहिती दिली त्यानं. असं असं बा इथे डेव्हलप करा, पक्ष्यांबद्दल बी चांगली माहिती दिली आणि वेगवेगळ्या पक्ष्यांची हे पण आम्हाला पाहायला भेटले. पक्ष्यांचे कॉलिंग पण भेटले आम्हाला, वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं पण सांगली. आणि पूर्ण पक्ष्यांचा अभ्यास असं माहित नव्हतं आम्हाला कॉलिंग करतील म्हणून. असे वेगवेगळ्या पक्ष्यांचे पण सर्व कॉलिंग आम्हाला दाखवले त्याने. हे दुर्मिळ आवाज आपण ऐकायचे असतात. या आवाजात ऐकून तर मी शिकलो. ऑटोमॅटिक कसे काय येणार आहे ना, त्याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. कारण काय करतो, मॅव मॅवचं मांजर करतो. एक मिनिट. जे ओरडत असतात किंवा कोकिळा, हा तंबट पक्षाचा आवाज आहे. हे मी काय पक्ष्यांना बोलवण्यासाठी नाही करत, मी कोणाला बोलवण्यासाठी, तुम्हाला ऐकवण्यासाठी करत आहे.
म्हणजे याचा अर्थ तुम्ही पण जंगलात जेव्हा फिरताय तर कुठला प्राणी पक्षी दिसला तर त्याला हाय बाय हॅलो किंवा क्रू म्याव काहीच नाही करायचं, फक्त बघायचं, त्याचं निरीक्षण करायचं आणि मनामध्ये त्याचं चित्र भरायचं. नाही तर बरेच जण हाय हॅलो हे करून त्याला डिस्टर्ब करतात. प्राणी पक्षी आपले मित्र झाले पाहिजेत. एक ठराविक अंतर. नमस्कार, माझं नाव अनिशा कोल्हे. आम्ही श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अकोला इथून आलेलो आहोत. काटेपूर्णा वाघागड येथे आज आपल्यासोबत सुमेध सर आहेत, बर्डमॅन सुमेध. तर यांनी आज आम्हाला भरपूर छान मार्गदर्शन केलेलं आहे. इथे वेगवेगळे पक्षी आहेत, त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आपण व्हिडिओ बघतच असाल त्यांचे, तर इंस्टाग्रामवर त्यांचे नक्की बघा व्हिडिओ, तुम्ही अजूनही सुद्धा बघितले नसतील तर. तर त्यांनी सांगितलं आहे की आपण जसं प्राण्यांना पक्ष्यांना आवाज देतो, तर ते आवाज न देता त्यांच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट एवढा न करता असं त्यांना त्रास न देता आपण इतर म्हणजे त्यांना त्रास नाही द्यायचा. आणि त्यांनी वेगवेगळे आवाज काढलेले आहेत आपल्या समोर, जसले एकदम आम्हाला ते रिअल वाटले. खरं म्हणजे असं कधी ऐकलं नाही, असं फक्त मोबाईलवर ऐकतो आपण, तर ते आज प्रत्यक्षात ऐकलेलं आहे आणि खूप छान वाटलेलं आहे आम्हाला. सो थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं. आणि आज योगायोग आम्हाला म्हणजे आमचं नशीब खरं म्हणजे सरही इथे आले आणि नेमका टूर आज आमचा इथे आला, त्यामुळे खूप छान वाटलं. नमस्कार, मी संकल्प गजघाटे, श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स अकोला येथील डिपार्टमेंट ऑफ बॉटनी आणि हर्बल सायन्सचे सगळे MSc चे स्टुडंट्स आणि शिक्षकगण आम्ही आज काटेपूर्णा वाईल्ड लाईफ सेंच्युरी इथे भेट द्यायला आलोय. आणि आमचं नशीब म्हणजे द बर्ड मॅन सुमेध आमच्यासोबत इथे आहेत. आणि आम्हाला आज लाईक युट्यूब वरती आम्ही खूप ऐकलं, इंस्टाग्राम वरती ऐकलं, आज प्रत्यक्षात त्यांना ऐकायची संधी मिळाली. आणि त्यांनी फक्त पक्ष्यांचे आवाजच काढून नाही दाखवले, तर त्यांच्याबद्दल सांगितलं सुद्धा की बर्ड्स सोबत जेव्हा आपण इंटरॅक्ट करतो त्यांना दुरून पाहायचं, त्यांना हाय हॅलो आवाज देऊन त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, म्हणजे आपण लाईक वाईल्ड लाईफला डिस्टर्ब नाही करू. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं जेव्हा आपण जंगलात जातो तेव्हा प्लीज कचरा, प्लास्टिकचा कचरा कोणताच करू नका, जर दिसला तर तो तुमच्यासोबत उचलून येणार. अँड थँक्यू सो मच सर फॉर दॅट. मला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा. हा बिलकुल. माझं स्वप्न होतं सर की मी तुम्हाला तिथे येऊन भेटेन, पण तुम्हीच आज मला माझ्या काटेपूर्णात येऊन भेटले. बिलकुल बिलकुल मित्र, आम्हाला खूप आनंद झाला. आणि असे जर माझे निसर्गप्रेमी मित्र असतील ना तर मी कुठेही यायला तयार असतो, हे काय कुठेही म्हणजे. आणि जर मित्र असे स्वप्न पाहत असतील तर एक निसर्गप्रेमी दुसऱ्या प्रेमीला ओळखू शकतो आणि प्राण्यांविषयी पक्ष्यांविषयी जाणू शकतो. चला भेटू.